प्रेक्षको आजवर छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा आणि शिवकालीन घटना विविध कलाकृतींमधून मांडण्यात आल्या आहेत. तसेच विविध चित्रपट व मालिकांमधून अनेक दिग्गज कलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः अधिराज्य गाजवलंय. सध्या रितेश देशमुख लिखित दिग्दर्शित राजा शिवाजी या चित्रपटाची सर्वत्र चर्चा असून रितेश देशमुखने साकारलेली शिवरायांची भूमिका सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे. या पार्श्वभूमीवर आजवर कोणकोणत्या अभिनेत्यांनी रुपेरी पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे त्यावर एक नजर टाकूयात. चंद्रकांत मांढरे व सूर्यकांत मांढरे. मराठी चित्रपटसृष्टीतील ऐतिहासिक आणि ग्रामीण चित्रपटांवर चंद्रकांत मांढरे व सूर्यकांत मांढरे या बंधूंनी विशेष छाप पाडली आहे. भालजी पेंढारकर दिग्दर्शित छत्रपती शिवाजी या मराठी चित्रपटात चंद्रकांत मांढरे यांनी, तर स्वराज्याचा शिलेदार या चित्रपटात सूर्यकांत मांढरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यात मांढरे बंधूंनी रुपेरी पडद्यावर साकारलेल्या शिवरायांच्या भूमिकेने लक्ष वेधून घेतलं आणि प्रेक्षकांच्या मनात घर केलं. अमोल कोल्हे. विविध ऐतिहासिक भूमिकांचं आव्हान लीलया पेलणाऱ्या प्रसिद्ध अभिनेते अमोल कोल्हे यांनी विविध नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. परंतु त्यांनी स्टार प्रवाह वाहिनीवरील राजा शिवछत्रपती मालिकेत साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका विशेष लक्षवेधी ठरली आणि अमोल कोल्हे हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं. महाराष्ट्राच्या अभिमानाची ही गाथा आहे शिवबाची. चिन्मय मांडलेकर. शिवकालीन शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर मांडणारे लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टक या चित्रपट मालिकेतील फर्जंद, फतेह शिकस्त, पावनखिंड, शेर शिवराज आणि सुभेदार या चित्रपटांमध्ये प्रसिद्ध अभिनेता चिन्मय मांडलेकर याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. चिन्मय मांडलेकरने रुपेरी पडद्यावर साकारलेले शिवराय पाहून अनेकांनी चिन्मयच्या अभिनयाचं भरभरून कौतुकही केलं. पन्हाळा फतेह होत नाही आणि त्यासाठी आपला मनसुबेबाज मराठी वाघच हवा. किती माणसं देऊ सोबत? 3000, 5000 नगराज, मग 60. महेश मांजरेकर. 2009 साली प्रदर्शित झालेल्या संतोष मांजरेकर दिग्दर्शित मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेते महेश मांजरेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. त्यांनी साकारलेली भूमिका आणि या चित्रपटातील गाणी आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. कडे कपाऱ्या बऱ्या खोऱ्यातून निधड्या छातीनं घोड्यांच्या टापा ज्यांनी दिल्लीच्या तख्तापर्यंत नेल्या त्या आम्हा शिवबाचे वारसदार असे हतबल होऊन स्वतःच्या मराठीपणाची लष्करं गुढी उभारण्यासारखी महाराष्ट्राच्या द्वेषीवर टाकतात. प्रसाद ओक. 2019 साली प्रदर्शित झालेल्या हिरकणी चित्रपटात प्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती, तर प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिरकणीच्या भूमिकेत झळकली होती. विशेष बाब म्हणजे हिरकणी चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसाद ओक यांनीच केलं आहे. आणि स्वराज्यात नियम मोडणाऱ्यांची काय सुलूक केला जातो हे तुला ठाऊक आहे? तुझ्या निर्धाराचं आणि शौर्याचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. नसिरुद्दीन शाह. श्याम बेनेगल यांच्या भारत एक खोज या मालिकेत हिंदी कला विश्वातील प्रसिद्ध अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. मैंने सोच लिया है, आप बस अनुमति दीजिए. कामना करें कि मैं अपना लक्ष्य पूरा कर सकूं. तथास्तु. गरुड़ के पंख काटने वाले हम कौन? शंतनू मोघे. छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाची शौर्यगाथा सांगणाऱ्या झी मराठी वाहिनीवरील स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत अभिनेते शंतनू मोघे यांनी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली. तर या मालिकेत अभिनेते अमोल कोल्हे यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती. जगदम.
शरद केळकर. ओम राऊत दिग्दर्शित तानाजी द अनसंग वॉरियर या चित्रपटात अभिनेता शरद केळकर याने साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आणि शरद केळकर यांच्या अभिनयाचं भरभरून कौतुकही झालं. तैयारी करा बनता, हम तान्या की कसम तोड़ने जा रहे हैं. कश्मीर महाजनी. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सरसेनापती होण्याचा मान मिळवणाऱ्या हंबीरराव मोहिते यांचा जीवन प्रवास मांडणारा प्रवीण तरडे दिग्दर्शित सरसेनापती हंबीरराव या मराठी चित्रपटात अभिनेता कश्मीर महाजनी याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आपल्या अभिनयाची विशेष छाप पाडली. संभाजीला समजून घेण्याकरता तुम्हाला तुमचं काळी शिवाजीचं करावं लागेल, कारण संभाजी गुन्हा एकदाच माफ करतो, नंतर गुन्हेगार साफ करतो. सुबोध भावे. अभिजित देशपांडे दिग्दर्शित हर हर महादेव या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत विशेष छाप पाडली. तर या चित्रपटात अभिनेता शरद केळकर याने बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारली होती. मला मावळचा बाजी द्या, मी मावळला स्वराज्य देतो. या स्वराज्य विराज्याशी माझा काही संबंध नाही. मी भला, माझे बांधल भले. भूषण प्रधान. मराठी चित्रपट आणि मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेता भूषण प्रधान याने स्टार प्रवाह वाहिनीवरील जय भवानी जय शिवाजी या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. स्वराज्याच्या हितासाठी आमच्या विरुद्ध लढू शकाल राजा? जिंदा राहून रोजचं मरण पत्करू म्हणता? होय. अभिजित श्वेतचंद्र. दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टकातील 6वे पुष्प असलेल्या रणपती शिवराय स्वारी आग्रा या चित्रपटात नव्या दमाचा अभिनेता अभिजित श्वेतचंद्र याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. तुम्हारा बाप देखा, तुम्हारा बादशाह देखा कि मैं कौन हूँ. सिद्धार्थ बोडके. छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा आणि न्यायप्रिय स्वभाव मांडणाऱ्या महेश मांजरेकर दिग्दर्शित पुन्हा शिवाजीराजे भोसले या मराठी चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ बोडके याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. त्याच मुघलांचं कंबरडं ठेचून मराठ्यांनी ते हिसकावून आणलं. सामान्य माणूस आता जागा झालाय. रितेश देशमुख. छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणाऱ्या रितेश देशमुख लिखित दिग्दर्शित राजा शिवाजी या चित्रपटात स्वतः रितेश देशमुख याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली असून प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक केलं जात आहे. कभी मुगल कभी आदिलशाही, इन्हीं सल्तनतों की छाती रौंद कर हिंदवी स्वराज्य का सपना देखा है हमने. आई भवानीच्या नावानं. प्रेक्षको, कोणत्या कलाकाराने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका प्रभावीपणे साकारली? कोणाचं काम तुमच्या हृदयाला भिडलं आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.